घरामध्ये हे स्तोत्र म्हटलं जातं त्या घरातलं दारिद्र्य पूर्णपणे नष्ट होतं आणि तेच मी तुम्हाला आता बोलून दाखवणार आहे। जे संध्याकाळच्या टायमाला आपल्याला बोलायचं असतं ते म्हणजे भगवान शिवांचं आहे। आणि जो भगवान शिवांची आराधना करतो श्रावण महिन्यामध्ये त्याच्या मनातल्या सगळ्या इच्छा तर पूर्ण होतात, पण त्याच्या घरातलं दारिद्र्य पूर्णपणे नष्ट होतं। तर हे स्तोत्र प्रत्येकाने आपल्या घरामध्ये म्हणायचं आहे। आता मी तुम्हाला स्तोत्र म्हणून दाखवते। दारिद्र्य दुःख शिवस्तोत्रम। श्री गणेशाय नमः। अर्थ श्रीमंत शिवाय नमः। अर्थ पूर्वचरित्र वर्तमान एव गुण विशिष्ट विशिष्टा शुभ पुण्य तिथ मम अभिषित कामना सिद्धार्थ शिवस्तोत्रम करिष्यम। विश्वेश्वराय नरकानतारणाय कर्णमूर्ताय शशिशेखर धारणाय कपूरक्रांती धवलाय जठाधराय दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय। गौरीप्रियाय रजनीशकलधराय कालांतकाय भुजंगाधिकंकनाय गंगाधराय गजराज विमोदनाय दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय। भक्तिप्रियाय भवरोग भवपरहाय उग्राय भवसागर तारणाय ज्योतिममाय गुणनाम सुत्तकार्य दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय। चमंबराय शिवभस्म विलोपनाय भालेक्षणाय मणिकुंडमंडताय मजरपाद युगालयाय जठाधराय दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय। पंचाननाय फणिराज विभूषणाय क्षेमशुक्राय भवनेत्रमंडताय आनंदभूमिवरदाय तमोममाय दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय। भानुप्रियाय भवसागर तारणाय कालांतकाय कमलासन पूजिताय नेत्राय शुभलक्षताय दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय। रामप्रियाय रघुराधवरपदाय नागप्रियाय नरकतारणाय पुण्येषु पूर्णभर्ताय सुरचित्ताय दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय। मुक्तेश्वराय फलदाय गणेश्वराय गीतप्रियाय ऋषभशरवाहनाय मातंग चमवसनाय महेश्वराय दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय। विशिष्ट कृत स्तोत्र सर्व रोग निवारम सर्वसिप्तकर शीर्घ पुत्र प्रोत्र धीवर्धनम त्रिसंध्यय पठोनित्य सह स्वर्गममानुयात इति ती श्री विरिष्ट दारिद्र्य शिवस्तोत्रम संपूर्ण। हे स्तोत्र पठण केल्याने आपल्या घरातलं दारिद्र्य पूर्णपणे नष्ट होतं। माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।